शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र खिद्रापूरमधील पुरातत्व संरक्षित क्षेत्रातील 71 घरांवरील प्रस्तावित कारवाईच्या प्रकरणात खिद्रापूरकरांना मोठा दिलासा मिळालाय। कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीत न्यायालयाने वर्षानुवर्ष वास्तव्यास असलेल्या नागरिकांवर सरसकट कारवाई करता येणार नाही असं स्पष्ट करत संबंधित यंत्रणांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिर परिसरातील 71 घरांच्या कथित अतिक्रमणाचा विषय गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला होता। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी धरणं आंदोलन, उपोषण आणि विविध प्रकारची आंदोलनं करत न्यायाची मागणी केली होती। कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीत ग्रामपंचायतीच्या वतीनं ॲडव्होकेट धैर्यशील सुतार यांनी संबंधित नागरिक हे अतिक्रमणधारक नसून अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीला कर भरत आहेत, त्यांच्या मालमत्तेची नियमित असेसमेंट नोंद असून पुरानंतर शासनाकडून त्यांना नुकसान भरपाईही देण्यात आल्याचं न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं। तर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं बाजू मांडताना पुरातत्व विभागाच्या नोटिशीनुसार संबंधित ठिकाणी कोणतंही नवीन अतिक्रमण आढळलं नसल्याचं सांगण्यात आलं। तर पुरातत्व विभागाच्या वतीनं प्रशासन कारवाई करत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। दरम्यान खिद्रापूर ग्रामस्थांच्या वतीनं ॲडव्होकेट मनोज पाटील यांनी संबंधित घरं ही नवीन बांधकामं नसून जुन्या घरांची पुनर्बांधणी असल्याचं सांगितलं। तसंच जनहित याचिकेचा मूळ विषय हा मंदिराचं जतन, संवर्धन आणि पुरातत्व विभागाच्या कामांशी संबंधित असून घरांच्या अतिक्रमणाशी त्याचा थेट संबंध नसल्याचा युक्तिवाद केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं वर्षानुवर्ष वास्तव्याला असलेल्या नागरिकांवर सरसकट कारवाई करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं। तसंच कोपेश्वर मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी उपलब्ध निधीचा योग्य वापर करण्याबाबत पुरातत्व विभागाला निर्देश दिले। याशिवाय 1 महिन्याच्या आत संरचनात्मक लेखापरीक्षणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश MSRDCला देण्यात आले आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार असून तुर्तास तरी न्यायालयाच्या आदेशामुळे खिद्रापूरकरांना मोठा दिलासा मिळालाय।